हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून राज्यसभेचे 3 उमेदवार जाहीर। अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी, नांदेडच्या अजित गोपछाडे यांना राज्यसभेचे तिकीट। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर। मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार। चंद्रकांत हंडोरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा, मात्र अद्याप उमेदवार जाहीर नाही। राज्यसभेवर विचारवंत अभ्यासू लोकांना पाठवलं जातं। पार्थ पवारांना पाठवल्यास तो निर्णय अजितदादांचा व्यक्तिगत, रोहित पवारांचा टोला। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नाही असं वक्तव्य। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली। सकाळी नाकातून रक्तस्राव, आता पोटदुखीचा त्रास। जरांगे यांच्यावर उपचार सुरू। जरांगेंनी जालन्यामधून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। जरांगेंनी निवडणूक लढवल्यास वंचितचा पाठिंबा। धाराशिवमधील आंदोलन चिघळ नाही, हे जरांगेंचं बेताल वक्तव्य। जरांगेंनी अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत, ट्विट करत नारायण राणेंचा जरांगेंवर हल्लाबोल। मातृपितृ पूजन दिवसाच्या निमित्तानं बलात्काराचा दोषी ठरलेल्या आसाराम बापूचे नागपुरात बॅनर। काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। मंगलदास बांदल शरद पवार गटाचे नेते नाहीत। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही चर्चा नाहीत। शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांनी चर्चा फेटाळल्या। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय। चर्चा सुरू, मात्र लवकरच कळेल। शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांच्याकडून चर्चेला दुजोरा। शरद पवार विधानसभेच्या वेळी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील। सुप्रिया सुळेंना राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करण्यासाठी निर्णयाची शक्यता। ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शरद पवार गटासोबत ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होणार। ठाकरे गटाचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार, नितेश राणे यांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।